साऊथ इंडियन जेवणाची खासियत काय माहितीये? इथे बऱ्याच प्रकारची व्हरायटी आपल्याला चाखायला मिळते. फक्त भात आमटी नाही तर साईड डिशेसच इतक्या सुंदर सुंदर असतात की त्या खाल्ल्या ना की पोट भरतं पण मन मात्र भरत नाही. आपले सगळे टेस्ट बड जागे होतील अशा पद्धतीने हे पदार्थ बनवलेले असतात. तर अशीच एक डिश आज आपण पाहणार आहोत. ही डिश कच्च्या आंब्यापासून बनवली जाते. कच्चा आंबा आधी शिजवून घेतला जातो आणि नंतर तो मिठाच्या पाण्यात खारवून ठेवला जातो जेणेकरून तो वर्षभरात आपण कधीही वापरू शकतो. तर त्यापासून ही डिश बनवली जाते. ह्याला माइनकाई गोज्जू असं म्हणतात. एक साईड डिश आहे, भातासोबत पण आपण खाऊ शकतो. खूप सुंदर लागते. तर त्यासाठी सगळ्यात आधी पातेलीमध्ये तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये उडीद डाळ, लसूण, मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. हे तुम्ही सुकी लाल मिरची सुद्धा घालू शकता, त्याची सुद्धा सुंदर चव येते. आम्ही इथे हिरवी मिरची घातली आहे. ही फोडणी तयार झाली की एकदम शेवटी तो खारवलेला आंबा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही फोडणी 2 मिनिटं थंड होऊ द्यायची. अगदी शेवटला यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण 5 मिनिटं लागतात फक्त या डिशला तयार व्हायला. खूपच सुंदर लागते. नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन युनिक आणि साऊथ इंडियन डिश पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.